हाय मित्रांनो, तर हे चिठ्ठी दाखवलं तर तुम्हाला कळलं असेल मी कुठं चालले. तर मी चालले आहे राशन भरायला. आणि राशन अगोदर पहिलं ATMमधनं पैसे काढले, ते नाही व्हिडिओ शूट केला मी. त्याच्यानंतर आम्ही चाललो रिक्षात बसून मस्तपैकी राशन भरायला. महिन्याचा राशन संपतोच, महिना झाला की महिन्याचं राशन संपतोच. तर घ्या दर्शन देवाचं, शंकरदेवाचं दर्शन वगैरे घेतलं. आणि रिक्षा थांबवली होती 2 मिनटासाठी. तर येरवड्यात आम्ही आलो होतो राशन भरण्यासाठी. आणि हे बघा येरवडा बाजार बघा कसं, केळं फ्रूट वगैरे इथनं सुरू सगळं तुम्हाला बाजार दाखवते. तर आमचा येरवडा बाजार बघा तुम्ही, म्हणजे ह्या अलीकडचं बाजार दाखवले. बाजार खूप मोठे आहे, अजून आतमध्ये आहे, ह्या साईडला आहे, इकडं आहे, तिकडं आहे. पण हे रोड टच बाजार, आता रोडने चाललो म्हटलं तर रोड टचच बाजार दाखवणार आम्ही. तर रोड टच बाजार दाखवले तुम्हाला. तर इथं आहे हे बघा भाजीपाला, शेवळवाडीचा भाजीपाला पण आला आहे बघा. तर भाजीपाला वगैरे सगळं इथं म्हणजे असं थोडंफार कमी भावात असतं, पण काय नाही असं इश्यू नाही आहे, असतं सगळीकडेच त्याच भावात. तर त्याच्यानंतर आम्ही चाललो मस्तपैकी राशनच्या दुकानात. तर इथे येडाईचं दर्शन घ्या तुम्ही पण बघा, येडाईचं दर्शन घ्या. तिथनं पुढं आम्ही गेलो मग आपलं राशन भरायला राशनच्या दुकानात. तिथं बघा गहू बघत होते आणि गहू मला समजतच नाही, 46वाले घेऊ का 44वाले घेऊ. मग ह्यांना मी म्हटलं कोणते घेऊ, तर हे म्हटले घे 46वालेच, कारण चपाती चांगले असले तर सगळं चांगलं. तर त्यांनी बघा ते नवीन पोतं खोलून मला गहू दिले. 20 किलो गहू घेतले, 10 किलो खुल्ले म्हणजे कॅरीबॅगमध्ये घेतले आणि 10 किलो पोत्यामध्ये घेतले. आणि फायनली एवढं राशन भरलं मी. बघा बघू शकता तुम्ही. राशन भरायचं म्हटलं तरी 7,000 रुपये तरी लागतातच माणसाला. राशनला खूप पैसे चालले आजकाल, कारण सगळं आता महाग झाले, पहिल्यासारखं काही राहिलं नाही आता, आहे का नाही. तर टोटली राशन भरलं. त्याच्यानंतर त्यांना म्हटलं रिक्षा घेऊन या, कारण रिक्षात पोते ठेवून आम्हाला जायचं होतं. त्याच्यानंतर बघा रिक्षा त्यांनी आणलं, रिक्षाचं लाईट लावलं, रिक्षा चालू करत होते ते. तुम्हाला तेच सांगत होते रिक्षा चालून कधी आता म्हणून. आणि फायनली त्यांनी रिक्षा चालू वगैरे केली. त्याच्यानंतर रिक्षा घेऊन आले. त्याच्यानंतर आम्ही काय केलं, मस्तपैकी रिक्षात 2 पोते भरून दिले होते. आणि मला तर काय उचलत नाही पोते, तुम्हाला तर माहिती आहे. महाराज आले आणि रिक्षात टाकले सगळं राशन. बघा एक पोता हे टाकलं आणि दुसरं पोतं पण टाकलं. बघा एवढं राशन येतं. आता 7,000 रुपये जातात, पण माल बघा केवढंसं येतं. त्याच्यानंतर आम्ही रिक्षात बसलो आणि चप्पल घ्यायला गेलो दादासाठी. वापरायची चप्पल त्याची तुटली होती. तर बघा हे 150 रुपयाची चप्पल आणि इकडचे बुटं होते ना, ते 200 रुपयाला होते. हे म्हणजे ह्यांच्या पायात घातलेले तसले 200 रुपयाला बुटं होते. इथं सेल लागलेला असतो बरं का. तर सेलमध्ये गेलो होतो आम्ही. आणि 12 महिने सेलच असतं या दुकानात. तर बघा हा चप्पल 150 रुपयाला घेतलं. हेच तर तुम्ही मॉलमध्ये गेला असतं तर 200-250 रुपयाला भेटतं, पण इथं 150 रुपयाला भेटतं. कारण मी त्या दिवशी DMartला पण गेलते, हेच चप्पल बघितले. तर बुटं इथं 200ला भेटतात, तिथं बुटं 250ला भेटतात. आता इथं 150 दिले. त्याच्यानंतर बघा एक केळं घेतले आम्ही. तर 1-1.5 डझन केळं घेतले नाही का पोरांना खायला. तर केळं वगैरे घेतले. कसं वाटलं मग आजचा व्हिडिओ? चला तर मग लाईक करा,